नमस्कार. आजच्या नवीन भागात तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या रोज काढण्यासाठी रांगोळ्या मी घेऊन आले आहे. आता ह्या सर्वच रांगोळ्या स्वस्तिकच्या रांगोळ्या आहेत बघा. वेगवेगळ्या पद्धतीचे स्वस्तिक कसे काढायचे हे दाखवलेलं आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि शेवटची रांगोळीसुद्धा नक्की बघा. तर आपली पहिली जी रांगोळी आहे बघा, आपण डॉट काढून घेतलेले आहेत. इथे 5 डॉट काढायचे आहेत आणि आपण एक स्वस्तिकचा आकार देणार आहोत. मध्ये एक हाफ पाकळी असते ना, अर्धी पाकळी असते फुलाची, त्याप्रमाणे आकार काढलेले आहेत आणि वरच्या टोकाला आपण पानं काढून घेणार आहोत बघा. प्रत्येक रेषेवरती आपण पानं काढलेली आहेत बघा. इथे आता थोडंसं गोलाकार देऊन पानं काढून घेतलेली आहेत. आता स्वस्तिकच्या पुन्हा रेषा पुढे वाढवायच्या आहेत आणि प्रत्येक रेषेवरती आपण गोलाकार काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, प्रत्येक रेषेवरती एक गोलाकार काढून घेतलेला आहे बघा. प्रत्येक रेषेवरती गोलाकार काढून घेतलेला आहे. त्याच्या पुढे आपण एक आडवी रेष दिलेली आहे, त्यावरतीही आपण फुलं काढून घेणार आहोत. आता रंग भरून घ्यायचा आहे बघा. पानांमध्ये हिरवा रंग थोडा थोडा भरलेला आहे. सर्वच पानांमध्ये आपल्याला रंग भरायचा आहे. आता तुम्ही रंग नाही भरला, फक्त सफेद रंगाने जरी रांगोळी काढली तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. तर बघा, सर्व पानांमध्ये आपण हिरवा रंग भरून घेतलेला आहे. आता जे आपण गोलाकार काढलेले आहेत बघा, त्याच्यावरतीही पिवळ्या रंगाने छोटी छोटी फुलं तयार करून घेणार आहोत आपण. त्यामुळे रांगोळीला एक भरगच्चपणा येईल आणि जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. आता इथे काडीच्या मदतीनेच फुलं तयार करून घेतलेली आहेत. थोडासा आकार देऊन घेतलेला आहे बघा आणि मध्ये आपण लाल रंगाचा डॉट देणार आहोत. आता इथे जे आपले शुभ रंग आहेत तेच ठेवलेले आहेत बघा. आता मध्ये पानांमध्ये आपण ज्या पानांच्या शिरा आहेत त्यासुद्धा छोट्या छोट्या रेषा मारून दाखवलेल्या आहेत. त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लुक आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता ज्या आपण पाकळ्या काढलेल्या आहेत बघा, त्यामध्ये लाल रंग भरून घेतलेला आहे. चारही पाकळ्यांमध्ये रंग भरून घ्यायचा आहे आणि जे आपण गोल आकार काढलेले आहेत बघा मोराप्रमाणे, तिथे आपण निळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण हिरव्या रंगाची डॉट देऊन एक पानांचा लूक त्याला देणार आहोत बघा. काडीच्या मदतीने मागच्या बाजूला उडायचं आहे. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. फायनल रांगोळी तयार आहे. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा स्वस्तिक रांगोळीच आहे बघा. तर इथेही आपण डॉट देऊन घेतलेले आहेत. आता डॉट दिल्यामुळे काय होतं, जर आकार एकदम परफेक्ट येतात बघा. त्या संदर्भासाठी आपण सर्व डॉट दिलेले आहेत. आता इथे आपण 4 लांब रेषा मारलेल्या आहेत आणि 4 आखूड रेषा मारलेल्या आहेत. आता ज्या आखूड रेषा आहेत बघा, त्या रेषेवरून आपल्याला लांब रेषेवरती एक त्रिकोणाप्रमाणे आकार काढायचा आहे बघा. आखूड रेषेपासून लांब रेषेपर्यंत आपण आडवी रेष मारलेली आहे आणि त्रिकोण तयार करून घेतलेले आहेत. आता इथे 4 त्रिकोण आपण तयार करून घेतलेले आहेत. आता जी लांब रेष आहे बघा, ती आणखी थोडीशी पुढे वाढवून तिथे वरच्या बाजूला आपण गोलाकार काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, आपण जी लांब रेष आहे ती पुढे थोडीशी वाढवणार आहोत आणि तिथे एक आपण गोलाकार काढून घेणार आहोत बघा. सर्वच रेषांवरती आपल्याला गोलाकार काढून घ्यायचे आहेत. बघा, आपण जे संदर्भासाठी डॉट दिले होते ते आपण काढून टाकलेले आहेत. आता जे कोन तयार झालेले आहेत बघा, तर इथे त्या कोनावरती आपण 5-5 पाकळ्यांची फुलं तयार करून घेणार आहोत. 5-5 डॉट दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि सर्व डॉट आपण मागच्या बाजूला ओढून घेणार आहोत बोटाच्या मदतीने बघा. 4ही कोपऱ्यांवरती आपण डॉट दिलेले आहेत. आता हे सर्व डॉट आपण बोटाच्या मदतीने मागच्या बाजूला ओढून घेणार आहोत आणि तिथे आपण फुलं तयार करून घेणार आहोत. त्यामुळे रांगोळीमध्ये जास्त रिकामी जागा दिसणार नाही. आता ही रांगोळी सोपी आणि सुटसुटीत आहे बघा. अगदी कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. मध्ये आपण लाल आणि पिवळा रंग भरून घेतलेला आहे. त्याचे आपण गोल आकार काढलेले आहेत बघा. त्याच्यावरती ही आडव्या रेषा देऊन आपण तिथेही डॉट देऊन घेणार आहोत. लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत बघा. सर्वच जे गोलाकार आपण काढलेले आहेत त्यावरती आपण डॉट देऊन घेतलेले आहेत. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण लाल रंगाचं एक छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत आणि हिरव्या रंगाचे डॉटसुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे पानांमध्ये फूल आहे असं आपल्याला रांगोळीमध्ये.
आता फुलांना आतल्या बाजूला आपण छोटे छोटे देठ काढणार आहोत आणि जे गोलाकार काढलेले आहेत बघा त्यामध्ये जांभळा रंग भरून घेतलेला आहे. फायनल रांगोळी आपली तयार आहे. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळीसुद्धा स्वस्तिक रांगोळीप्रमाणेच आहे बघा. इथे 2-2 रेषा आपण मारून घेतलेल्या आहेत आणि त्या 2 रेषांना छेद दिलेला आहे बघा. मध्ये एक चौकोन तयार करून घेतलेला आहे. आता इथे एका 4 रेषांवरती आपण गोल आकार काढून घेणार आहोत. उलट आणि सुलट बाजूला आपण गोल आकार काढलेले आहेत बघा. 4 रेषांवरती आपण गोल आकार काढलेले आहेत. त्याच्या उरलेल्या 4 रेषा आहेत बघा, त्यावरती आपण पानं काढून घेणार आहोत. एक पानांचा आकार आपल्याला काढायचा आहे. ही सुद्धा रांगोळी स्वस्तिक रांगोळीप्रमाणेच आहे बघा. स्वस्तिकच काढलेलं आहे इथे सुद्धा. तर पानांमध्ये आपण रंग भरून घेणार आहोत. तर इथे सर्व पानांमध्ये रंग भरलेला आहे बघा. तुम्ही रंग नाही भरला, फक्त सफेद रांगोळीने जरी पानं काढली तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते बघा. सर्वच पानांमध्ये आपण कलर भरून घेतलेला आहे. त्यामधल्या शिरा आहेत पानांच्या, त्यासुद्धा आपण लाईट कलरने दाखवणार आहोत. तुम्ही बघू शकता 4ही पानांमध्ये आपण शिरा काढून घेतलेल्या आहेत. आता रेषांवरती जी रिकामी जागा दिसते तिथे छोटी छोटी पानं सफेद रंगाने काढायची आहेत. तुम्ही बघू शकता आपण सफेद रंगाने पानं काढून घेतलेली आहेत. आता पानं आणि जो गोलाकार आहे त्याच्यामध्ये आपण 3-3 पाकळ्यांचं फूल तयार करून घेणार आहोत बघा. सर्वच पानांचे इथे आपण 3-3 पाकळ्यांची फुलं तयार करून घेतलेली आहेत बघा. 4ही पानांच्यामध्ये आपण 3-3 पाकळ्यांची फुलं तयार करून घेतलेली आहेत. त्यामध्ये लाल रंगाचा एक डॉट दिलेला आहे, त्यामुळे रांगोळीला सुंदर लूक आलेला आहे बघा. मध्ये जो चौकोन तयार झालेला आहे त्यामध्येही आपण लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे. आता रिकामी जी जागा दिसते बघा, तिथे आपण छोटी छोटी पिवळ्या रंगाची फुलं तयार करून घेणार आहोत बघा. 4ही कोपऱ्यांवरती आपण पिवळ्या रंगाची फुलं तयार करून घेतलेली आहेत. त्यामध्ये लाल रंगाचा आपण डॉट देणार आहोत आणि एक देठसुद्धा खालच्या बाजूला काढून घेणार आहोत. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुकसुद्धा अगदी सुंदर दिसतो बघा. फायनल रांगोळीचा लुकसुद्धा अगदी छान दिसतो. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे, तर उद्या मंगळवार आहे, त्यानिमित्त एक छोटीशी गणपती बाप्पाची ते रांगोळी काढलेली आहे. तुम्ही जर माझी व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की शेवटची रांगोळी ही दुसऱ्या दिवशी जो वार असतो त्या वाराची रांगोळी काढलेली असते. आता बघा एक पण हाफ चौकोनाप्रमाणे एक आकार काढलेला आहे बघा, किंवा एक कोन काढून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण जास्वंदाची फुलं काढून घेणार आहोत बघा. दोन्ही बाजूला आपण छोटे छोटे फुलं तयार करून घेणार आहोत, जे की बाप्पाला प्रिय असतात. त्यामध्ये थोडा थोडा रंग भरून घेतलेला आहे. तर आता खालचा जो कोन तयार झालेला आहे तिथेही आपण एक छोटंसं फूल काढून घेणार आहोत. थोडंसं डार्क आणि लाईट रंग भरून घेतलेला आहे बघा. जे मधला जो पराक असतात फुलांचे ते सुद्धा काढून घेतलेले आहेत. तर वरती एक छोटंसं पान आपण काढून घेणार आहोत. थोडा थोडा रंग भरायचा आहे बघा, त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लूक येत असतो. पानांच्या शिरासुद्धा दाखवलेल्या आहेत. आता मध्ये आपण एक छोटीशी बाप्पाची रांगोळी काढून घेणार आहोत. आता इथे डॉट देऊनच रांगोळी मी काढलेली आहे बघा. वेगळी काही ड्रॉइंग वगैरे करायची गरज नाही. डॉट देऊन थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे आणि एक बाप्पाची छोटीशी रांगोळी आपण तयार करून घेतलेली आहे बघा. तुम्हाला जर सर्वच रांगोळी अगदी सुंदरच आहेत बघा. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढून बघा. सोप्या पद्धतीने सर्व रांगोळ्या दाखवलेल्या आहेत आणि रोजच्या उपयोगी पडतील अशाच छोट्या छोट्या रांगोळ्या आहेत बघा. तुम्हाला जर रांगोळी काढायची आवड असेल आणि अशा रांगोळ्या जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की एकदा आपल्या सान्वी आर्ट 1 या चॅनलला भेट द्या आणि बघा. तुम्हाला रोजच्या उपयोगी पडतील अशा सर्व रांगोळ्या दाखवलेल्या असतात आणि छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात. खूप साऱ्या ताई छान छान कमेंट करत असतात बघा. अगदी कुणी कमेंट केली तर कशी एक शाबासकीची थाप आपल्या पाठीवर पडल्यासारखं वाटत असतं बघा. नक्की तुम्ही एकदा भेट द्या आणि बघा. तर फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार झालेली आहे बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. वरतीसुद्धा एक छोट्याशा कळ्या काढून घेतलेल्या आहेत. तर बघा, अशाच रांगोळ्या बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि रोज देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर
रांगोळी काढण्यासाठी. अशाच नवीन रांगोळीसह नवीन भागात भेटूया पुढील भागात. धन्यवाद.